उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही भेट झाली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण, लपून छपून भेटण्यासारखा आमच्याकडे काही विषय नाही। मुख्यमंत्र्यांची माहिती तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस बजावणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीमध्ये भाजपाची एंट्री, आयएम अधिकृत पॅनलचा भाजपाकडून प्रचार, आयएमए अधिकृत पॅनलला विजयी करण्याचं आवाहन। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, रामदास स्वामींकडे राजपाट दिला, बागेश्वर महाराज यांचं वादग्रस्त विधान, नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान। भोंदू अशोक खरातवर 8,76,00,000च्या फसवणुकीचा गुन्हा, मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्यानं सीए ललित पोफळेंकडून उकळले पैसे, आईवडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेचा बनाव। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड आणि फेस आयडी, न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेमध्ये नेत फेस आयडीच्या सहाय्यानं मोबाईल अनलॉक। नागपुरातील एनजीओतील लैंगिक छळ प्रकरणाला नवं वळण, रियाज काझीच्या विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांना फेटाळले, काझीच्या विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप। पुरंदर विमानतळ प्रकल्पाला बूस्टर डोस, 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी देण्यास सरकारची मान्यता, कागदावर असलेला प्रकल्प आता प्रत्यक्ष कृती आराखड्यामध्ये येण्याची चिन्ह। म्हाडाच्या मुंबई लॉटरीमध्ये घरांचे दर 1.5-2 कोटींपर्यंत परवडणाऱ्या घरांची संकल्पना धुसर, अत्यल्प गटासाठी फक्त 145 घरं, बिल्डरांच्या हितासाठी घरांचे दर फुगवल्याचा आरोप। मुंबईकरांवरील 10% पाणी कपात अटळ, तलावांतील पाण्याची पातळी घटत असल्यानं पाणी कपातीची शक्यता, 29 एप्रिलपूर्वी पाणी कपातीचा अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यता। रस्ते खोदाईनं त्रस्त नाशिककरांना दिलासा, पुढची 6 वर्ष नाशिकमधील खोदकामांवर बंदी, कुंभमेळ्यानंतर नवीन रस्ते खोदकामास महापालिकेची स्पष्ट मनाई। ठाणे तहसील कार्यालयातील मामलेदार मिसळ पाव बंद, 75 वर्षांपासून सुरू असलेल्या मामलेदार मिसळचं बांधकाम रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पाडलं। एकनाथ शिंदे, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांचं होतं हे आवडीचं ठिकाण। 16 वर्षीय मुलीचे पूर्ण केस कापून घरात बसवलं, मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप, अमरावतीच्या वरुडमध्ये धक्कादायक घटना, मुलीच्या तक्रारीवरून आईवडिलांवर गुन्हा दाखल। पाण्याचं कॅन भरायला गेलेल्या बापलेकाचा एसटी बसच्या चाकाखाली आल्यानं दुर्दैवी अंत, भंडारा शहरातील एसटी डेपोमधली ही दुर्दैवी घटना, दुर्घटनेच्या नंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। आपच्या 7 खासदारांच्या गटाचे भाजप संसदीय पक्षामध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता, विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण, सभापती विलीनीकरण करण्यास मंजुरी देण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जूनमध्ये भेट होण्याची शक्यता, G7 परिषदेच्या वेळेस दोनही नेत्यांची भेट होण्याची शक्यता। अमेरिका इराणमधील शांतता चर्चा उद्या होण्याची शक्यता, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची पाकिस्तानमध्ये दाखल, चर्चेतून निघणाऱ्या अंतिम निष्कर्षाकडे सगळ्यांचं लक्ष। आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द, ठेवीदारांच्या हिताला हानिकारक पद्धतीनं व्यवहार केल्याचा ठपका।